श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे, एका आईची लढाई तिच्या बाळासाठी, तिला आईपणाचं सुख भेटावं ह्या गोष्टीसाठी आपलं चॅनल जसं सुरू झालं होतं, त्यावरती मी एक व्हिडिओ टाकला होता 11 गुरुवारांचा आणि तो मी स्वतः संतान प्राप्तीसाठी करत होते. आणि तो पाहूनच एका ताईने वानखडे ताई आहेत त्यांचा मी आज तुम्हाला तो अनुभव शेअर करणार आहे. त्यांनी तो व्हिडिओ पाहून त्यांना 11 गुरुवार करण्याची इच्छा झाली. त्याही संतान प्राप्तीसाठी सेवा करत होत्या. पण त्यांच्या लग्नाला 19 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना बाळ झालं. मी सांगेल की हा खूप मोठा प्रतीक्षेचा काळ आहे. कारण की माझ्या लग्नाला फक्त 6च वर्ष झाले, तरी मी एवढी डिस्टर्ब झाली होती, की मला कधी बाळ होईल. खूप जास्त वेळ झाला आहे, असं मला वाटत होतं. खूप लेट झालंय. पण जेव्हा मी त्यांचा अनुभव ऐकला, त्यांनी जे मला पाठवलं, त्यावेळी मी फक्त निशब्द होते आणि डोळ्यातून पाणी वाहत होतं. कारण की एक स्त्री समजू शकते, जी की बाळासाठी तरसली आहे आणि ती समजू शकते, की त्यांचं दुःख काय होतं म्हणून. सो तो अनुभव ऐकून माझ्या अंगाला खूप काटा आला होता. कारण की स्वामींचा एवढा मोठा चमत्कार मी त्यांचा जो आहे तो बघितलेला आहे आणि त्यांनी आपला जो 11 गुरुवारांचा व्हिडिओ होता, तो पाहून 11 गुरुवार करायला सुरुवात केली. त्या 19 वर्षामध्ये विचार करा किती दवाखाने, बाबा, बुवा जे कोणी असेल होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळे हॉस्पिटल फिरून खूप दमल्या होत्या. अक्षरशः त्यांनी हात टेकले होते, की आता मला नको आहे आणि ज्या ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना माहिती आहे, की ह्या ट्रीटमेंटमध्ये किती इंजेक्शन, किती सुया, किती काय-काय प्रकारच्या गोळ्या, कोणत्या-कोणत्या ट्रीटमेंट, काय ऑपरेशन वगैरे असतात त्यांनाच माहिती आहे. त्या ताई हे सगळं करून थकल्या होत्या. आज ह्या दवाखान्यात गेलं, की उद्या त्या म्हणजे कुठल्याच दवाखान्यात त्यांना रिझल्ट भेटत नव्हता. प्रॉब्लेम काय होता हे समजत नव्हतं. दोघांच्याही टेस्ट झाल्या, सगळं करून झालं. पण ताईंना मातृत्वाचं सुख भेटत नव्हतं. असाच ताईंच्या समोर आपला एक व्हिडिओ आला 11 गुरुवारांचा आणि त्यात मी सांगितलं होतं, की मी संतान प्राप्तीसाठी करते. तर तो पाहूनच ताईंनी संतान साठी 11 गुरुवार करायला सुरुवात केली. ताईच्या लग्नाला तेव्हा चालू होतं 19वं वर्ष आणि त्यांची जानेवारीमध्ये अॅनिव्हर्सरी होती, जे 19 वर्ष कंप्लीट होणार होते. तर त्यांनी 11 गुरुवारांचा आपला व्हिडिओ बघितला. त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारी त्यांचा जो आहे तो 7वा गुरुवार होता. ताईंनी मला हे आवर्जून मेन्शन करायला सांगितलंय. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी 7वा गुरुवार होता आणि त्याच गुरुवारी त्यांना कळालं होतं, की त्या 19 वर्षानंतर विदाऊट ट्रीटमेंटच्या आई होणार आहेत. म्हणजे विचार करा, ज्या व्यक्तीने पूर्ण आशा सोडली आहे, की मी आई होईल किंवा कुठली ट्रीटमेंट मी घेईल. फक्त आणि फक्त स्वामींची सेवेमध्ये त्यांनी 11 गुरुवार एवढे मनापासून केले, की असं म्हणतात जिथे विज्ञान संपतं तिथं अध्यात्माची ताकद सुरू होते. पण जिथे विज्ञान संपतं, अध्यात्म संपतं तिथूनच आपल्या स्वामींची खरी ताकद चालू होते आणि हा अनुभव ऐकून बऱ्याचशा स्त्रियांना बळ मिळेल, की स्वामी काय आहेत, काय नाही. हा पण ताईंना जो होता, ताईंनी एक मला मेन्शन करायला सांगितलं आहे, की ताईंनी YouTubeला बघून जो योगा असतो बघा प्रेग्नन्सीसाठी तो करायला सुरुवात केलेली होती आणि प्लस सेवाही चालू होती. तर त्या योगाने म्हणा किंवा ह्या 11 गुरुवारांच्या चमत्काराने म्हणा, ताईंना 19 वर्षानंतर संतान प्राप्ती झाली आणि ताईंना गोंडस अशी मुलगी झालेली आहे आणि ताईंनी मला फोटो वगैरे शेअर केला. म्हणजे त्या बाळाला पाहून एवढं छान वाटलं आणि मी एक नोटीस केलं, की त्या बाळाचा जो फोटो होता जेव्हा मला आला, त्या बाळाच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं ना, की त्या क्षणी वाटलं स्वामी लेट देतात बरं, तुम्ही उशीर करता, तुमच्या योजना वेगळ्या असतात. पण स्वामी जे देतात ना, ते म्हणजे ना अद्भुत असतं, सगळ्यात वेगळं असतं. माहिती नाहीये का मला त्या मुलीला पाहून खूप छान वाटलं आणि मी ताईंना सांगितलं, "ही अगदी खूप सुंदर आहे" म्हटलं. स्वामींचा जो स्वामींनी तुम्हाला जो प्रसाद आहे, त्या प्रसादाला अक्कलकोटच्या दर्शनाला मात्र न्या म्हटलं तुम्ही. ताई म्हणे, "हो ताई, बाळ थोडं मोठं झालं, की मी नक्की अक्कलकोटला घेऊन जाईल." आणि हा होता एका आईचा संघर्ष आणि 11 गुरुवारांचा चमत्कार. बरेच जण म्हणतात स्त्रियांनी 11 गुरुवार करू नये. का करू नये बरं? 11 गुरुवार केल्याने आयुष्यात भरपूर असे चमत्कार घडायला लागतात. हां, पहिल्या गुरुवारी परीक्षा घेतल्या जाईल, दुसऱ्या गुरुवारी घेतल्या जाईल, जास्तीत जास्त तिसऱ्या गुरुवारी तुमची परीक्षा घेतील. पण 11 गुरुवाराचं जे फळ भेटतं ना, ते अद्वितीय आहे, अगणित आहे. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये.
तुम्हाला सांगायला की 11 गुरुवाराचं फळ काय आहे म्हणून. तर हा होता एक छोटासा अनुभव एका आईच्या संघर्षाचा. आज त्या आईला तिचं छान गोंडस अशी मुलगी, त्या आईचं बाळ भेटलेलं आहे. विचार करा, ती मुलगी त्या आईसाठी किती म्हणजे तिचं पूर्ण आयुष्य असेल, कारण की 19 वर्षाची प्रतीक्षा आणि त्या 19 वर्षामध्ये त्या बाईने काय-काय सहन केलं असेल, हे आपण शब्दात पण सांगू शकत नाहीये. म्हणजे त्या ताईंनी अ, त्या ताईला हॅट्स ऑफ आहे, कारण की आपला समाज असा आहे, एखाद्या स्त्रीला जर मूलबाळ होत नसेल, तर तिला किती टॉर्चर केलं जातं आणि त्यामध्ये त्यांना त्यांच्या सासूचाही भरपूर त्रास होता, की तुला मूलबाळ होत नाहीये, हे होत नाहीये. जे काही आहे ते घरातल्यांनी त्यांना टोमणे मारले. पण स्वामींनी त्यांचा जो शेवट आहे तो गोड केला. आज त्यांच्या पोटी छान असं कन्यारत्न जन्माला आलंय. एवढंच सांगेल ताई, तुम्ही सेवा मनापासून केली आणि तुमच्या मुलीला खूप आशीर्वाद, तिला उदंड आयुष्य लाभो आणि स्वामी कृपेने ती खूप मोठी व्हावी. एवढंच सांगेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की मला कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.